मिनॉक्सिडिल 2%, 5% आणि 10% असं अवेलेबल आहे. नेमकं कोणतं पर्सेंट तुमच्यासाठी सुटेबल आहे, ते लोशन फॉर्म मध्ये वापरायचे, लिक्विड फॉर्म मध्ये की फोमच्या फॉर्म मध्ये वापरायचे, की त्याच्यासोबत इतर काही ऍडेड इन्ग्रेडियंट्स पण असले पाहिजे, हे डॉक्टरांनी तुमचा स्काल्प एक्झामिन केला, डिटेल हिस्ट्री घेतली की त्याच्यानंतरच डिसाईड केलं जातं, ज्यामुळे तुम्हाला बेस्ट रिझल्ट येतात. तज्ञ डॉक्टरांशी भेटून सल्ला मसलत करून तुम्ही मिनॉक्सिडिलला वापरू शकता आणि त्याचे तुम्हाला बेस्ट आउटकम सुद्धा येऊ शकतात. खूप साधं वाटतं की लावायचं कसं, कुठूनही घेतला स्प्रे असा केला की झालं, असं होत नाही. का माहितीये? कारण जर ते इतर ठिकाणी पण लागलं ना तर तिथे छोटी छोटी हेअर ग्रोथ दिसू शकते. क्वांटिटी किती असली पाहिजे? 1 ml सफिशियंट होतं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं 2 वेळा लावू शकता. पण काही लोकांमध्ये खूप इचिंग, इरिटेशन होतं किंवा फिमेल पेशंट्सला आवडत नाही असे स्टिकी केस दिवसभर, तर असे लोक फक्त संध्याकाळी एकदा किंवा अल्टरनेट नाईट सुद्धा वापरू शकतात. लावल्यानंतर थोडासा हलका मसाज करा. इमिजिएटली हेअर वॉश करू नका, जेणेकरून 4 ते 6 तास स्काल्पवर ऍप्लिकेशन असेल असं बघा. इमिजिएटली त्याच्यानंतर लगेच तेल वगैरे सुद्धा लावू नका. काही लोकांमध्ये मिनॉक्सिडिल स्टार्ट केल्यानंतर हेअरफॉल वाढलाय असं वाटतं आणि मग ते लोक वापरणं बंद करतात. तर तसं करायचं नाही. इनिशियली थोडासा हेअरफॉल वाढतो, पण साधारण 6 आठवड्यानंतर तुम्हाला जो काही वाढलेला एक्सेसिव्ह हेअरफॉल वाटतोय तो पण कंट्रोलमध्ये येतो